तुम्ही येऊ का? या ना. तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोला, मी ऐकतोय. मनापासून ऐकतोयस का? मी प्रत्येक गोष्ट मनापासूनच करतो. बर, मला काय बोलायचंय याचा तुला अंदाज असेलच. अर्थातच. मी चित्रावर कसा अन्याय करतोय हेच पटवून द्यायला आला असाल ना? नाही, मला वाटतं तू स्वतःवरही अन्याय करतोयस. मनामध्ये कुठली तरी अढी धरून बसलायस तू. मला नाही वाटत असं. एक रिक्वेस्ट करू मनोज? मी जे काही बोलणार आहे ते तुला शहाणपणा शिकवण्यासाठी बोलतोय किंवा तुझ्यावर आरोप करण्यासाठी बोलतोय. प्लीज असा गैरसमज करून घेऊ नकोस. मी जे काही बोलणार आहे ते अगदी तटस्थपणे ऐक, अगदी तटस्थपणे. ठीक आहे, नॉट बॅड. तुम्हीही तसंच बोलाल अशी अपेक्षा करू. तू खूप हुशार आहेस, तल्लख आहेस. आणि खोटं कशाला बोलू? चित्रा तुझ्या एवढी हुशार नाही, तल्लख नाही. अरे म्हणूनच कदाचित तुझ्या प्रेमात पडली असेल. पण प्रेमात पडणं वेगळं, स्वप्न बघणं वेगळं, आणि एकत्र येऊन प्रत्यक्ष संसार करणं वेगळं. तुमचा स्वभाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या जगण्याची पद्धत, जगाकडे आणि जगण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप वेगवेगळा आहे. हे जेव्हा तुम्ही लग्न ठरवलं ना तेव्हा सगळ्यांनाच जाणवत होतं. अरे कदाचित म्हणूनच अण्णा काकांचा तुमच्या लग्नाला विरोध होता. संसार करताना प्रत्येकाला बदलावं लागतंच, हट्टीपणा सोडावा लागतोच. प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणेच होईल किंवा ती झालीच पाहिजे असं म्हणून नाही चालत ना. ते तुम्हाला जमेल की नाही याबद्दल शंका वाटत होती. तुम्हा दोघांच्या मनातल्या प्रेमाबद्दल शंका नव्हतीच. अरे म्हणून तर आदित्य आणि मेघनाने आम्हा सगळ्यांचा विरोध बाजूला ठेवून तुम्हाला सपोर्ट केला ना. आणि तुमच्यात नक्की काय बिनसलं तेच कळलं नाही आम्हाला. अच्छा, आणि जे काही बिनसलंय त्यात सगळा दोष माझाच आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही मनोज, मला तसं काहीच म्हणायचं नाहीये. हे बघ, मी इथे कुठल्याही प्रकारचा न्याय निवाडा करण्यासाठी आलो नाहीये. इथे कोणीही आरोपी नाही, कुणीही फिर्यादी नाही, कुणीही वकील नाही, कुणीही जज नाही. त्यामुळे आपण दोषारोप टाळूया. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची सतसत विवेक बुद्धी त्याला कधीच सोडत नाही. ती सदैव उलट तपासणी घेत असते, सदैव. आणि शहाण्या माणसाने ती उलट तपासणी टाळू नये, कारण तिथेच सुखाची किल्ली दडलेली असते. बाहेर आपण कितीही शहाजोगपणा केला तरी आपल्या मनासमोर जेव्हा आपण उभे राहतो त्यावेळी गर्व बिर्व नाही बाळगता येत रे. बाकी कोणालाही फसवू शकता तुम्ही, पण मनाला नाही फसवू शकत. तुम्हाला बरोबर माहिती असतं तुम्ही कुठे चुकलायत आणि कुठे बरोबर आहात. तुमच्यातले छक्के पंजे तुमच्या मनाला बरोबर ठाऊक असतात. हे बघ, तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून बोललो. मानलेली असली तरी चित्रा बहीण आहे माझी. तिला असं झुरताना नाही पाहू शकत मी. खूप त्रास होतो मला. चित्रा घर सोडून गेली होती हे तुला समजलं होतं ना? हो, आदित्यची चिठ्ठी पण मिळाली मला, पण ती परत आल्याचंही कळलं मला. जेव्हा जेव्हा आमचा संपर्क झाला तेव्हा ती आनंदातच होती. त्यामुळे ती घर सोडून जाण्यासाठी पण कारणीभूत मीच. मी असं म्हटलं का? एक रिक्वेस्ट आहे मनोज, आरोप प्रत्यारोपातून बाहेर पड.
हवं तर तू आणि चित्रा स्वतंत्रपणे कुठेतरी भेटा, एकमेकांवर आरोप न करता बोला. नक्की काय चुकतंय ते शोधा, निदान प्रयत्न तरी करा. चित्राची तशी इच्छा आहे की नाही शंकाच आहे. हे बघ, या शंका कुशंकांमधून तू बाहेर ये. ते म्हणतात ना, कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळच दिसतं. तसं झालंय का तुझं? देसाई कुटुंबाबद्दल तू कुठल्या प्रकारचा ग्रह करून घेतलायस का? तर प्लीज तसं करू नकोस. सगळे खूप छान आहेत, खूप चांगले आहेत. मनोज, अरे तू हुशार आहेस. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे कसं बघायचं हे तुला कोणी शिकवायला नकोय. बघ, विचार कर. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय. तुम्ही सुखी राहावं एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. येतो मी. चित्रा, इतकं सगळं होऊन सुद्धा मेघनाने माझ्या आणि तिच्या नात्यात जरा सुद्धा अंतर पडू दिलं नाही. इतकं सगळं होऊनही आदित्य मेघना मला आजही सपोर्टच करतात. पण आता मी काय करू? आदित्य मेघनाच्या नात्यातल्या सारखा विश्वास मी माझ्या आणि मनोजच्या नात्यात नाही का निर्माण करू शकत? खरंच माझ्यातलं आणि मनोज मधलं प्रेम संपलंय का? माझी आठवण सुद्धा येत नसेल त्याला? कसला विचार करतेस? काही नाही. हे बघ चित्रा, मला कुणालाही उपदेश करायला खरंच नाही आवडत, पण तुझ्याशी थोडस बोलावंसं वाटतंय. बोलू? तू काय भावनेने घर सोडून गेली होतीस मला माहित नाही. अर्थात मला त्या विषयावर चर्चाही करायची नाहीये. पण एक गोष्ट सांगू, अगदी मनापासून सांगतो. एखादं संकट आल्यावर आपण घाबरायचं नसतं. त्या संकटाचा आपण सामना करायचा असतो. 2 हात करायचे असतात. संकटापासून पळून जायचं नसतं. हा, आता संकटाचा सामना करण्याचा एक भाग म्हणून तू पळून गेली असशील तर गोष्ट वेगळी आहे. पण जर का तू घाबरून पळून गेली असशील तर मग मात्र तुझं आणि मनोजचं नातं हे पूर्वीसारखं जुळावं, ते टिकावं असं घरातल्या प्रत्येकालाच वाटतंय. अर्थात इतरांना काय वाटतं याला फारसं महत्व नाहीये. तुला काय वाटतं याला महत्व आहे, खूप महत्व आहे. म्हणून म्हणतो, तुमच्या प्रश्नाकडे थोडंसं तटस्थपणे बघ, वेगळ्या नजरेने बघ, तर नक्की सापडेल. हे आहे. आलंच. जय हो बाबाजी. बाबाजी जय हो. तुम्ही दिलेल्या संकेताप्रमाणेच वागतोय,
तुमच्या आदेशाचं पालन करतोय मी. जय हो बाबाजी. बरं का बाबाजी, त्या व्यक्तीला मी फोन केलेला आहे. एकदा ती व्यक्ती इथे आली की मग मेघना आणि जावई बापूंच्या संसारावर जे संकट आहे ते कायमच नष्ट. जय हो. जय हो बाबाजी. अहो काय बडबडताय? कोण व्यक्ती, कोणाला फोन केला होता? मला सांगाल का काय प्रकार आहे ते? तुम्ही काही उलट सुलट तर नाही ना केलं? बाबाजी यांचं काय करू मी आता? हा? पुन्हा एकदा बाबाजींनी जो संकेत दिला त्यावर तुम्ही संशय घेताय, अविश्वास दाखवताय. नाही नाही काय सांगून ठेवतो, त्यांच्यावर अविश्वास दाखवायचा नाही. त्यांनी जसं सांगितलंय तसंच मी वागतोय. कळलं? आता जास्ती बोलू नका आणि मला त्यांचं नामस्मरण करू द्या. हा? जय हो. हो जय हो. काय ग, चित्रा कशी आहे? हो ठीक आहे. म्हणजे पूर्वीसारखं मी तिला आमच्यात आणण्याचा प्रयत्न करतेय, पण अगं काही झालं तरी वेळ लागणारच ना गो माई. आणि मधल्या काळात काहीही घडलं नाही असं जरी दाखवण्याचा खूप प्रयत्न केला आपण, तरी आपल्या मनात ते आहे असंही जाणवत असेलच ना तिला. हो ना, आणि त्याचं टेन्शन येत असणार माहितीला. मला तर असं वाटतं ना की सरळ तिला समोर बसवावी आणि स्पष्टपणे विचारावं, म्हणजे कसं तिलाही जरा हलकं वाटेल आणि आपल्यालाही बरं वाटेल. हा नाही, तुम्ही दोघी म्हणताय ते बरोबर आहे, पण आपण काही स्पष्टपणे विचारायला गेलो आणि जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे? कितीही झालं तरी आपल्यावर जबाबदारी आहे ना, परक्याची पोर आहे. असं करून कसं चालेल आपल्याला? घे चहा, घे ग. माई येऊ का? अगं अण्णा, या ना या. मेघना, पाणी आणजा. त्यांची बॅग घे आणि चित्राला बोलवून आण पटकन. हो. या ना अण्णा, बसा बसा. घ्या पाणी घ्या. माई, मला इथे असा हा अचानक बघून तुम्हा सगळ्यांना धक्का बसला असेल ना? नाही, धक्का नाही बसला, पण आश्चर्य वाटलं. अण्णा, आम्ही जे काही अण्णा, कुठे? बस. आई कशी आहे अण्णा? आहे ते संधिवाताचं दुखणं. औषधं चालू आहेत, पण ते दुखणं बळा होतं. माई, मला हे सगळं कळलंय. अण्णा, कसं कळलंय ते महत्वाचं नाही. तुम्ही मला का सांगितलं नाही हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण तुम्हा सगळ्यांवर माझा विश्वास आहे. तुम्ही चित्राचं भलं कराल याची
खात्री आहे मला. माई, माझी एकच इच्छा आहे, यातून चित्रानंच काहीतरी खंबीर होऊन मार्ग काढावा. चित्रा, लग्न करताना तुझ्या हिमतीनं आम्हा सगळ्यांना पटवून दिलंस. त्याच हिमतीनं तू आपला संसार पूर्वपदावर आणशील असं वाटतंय मला. आणि तसं होण्याची आशा नसली तरी या बापाच्या घराची दारं तुझ्यासाठी नेहमीच उघडी असतील. हे बघ परी, तू माझ्या बरोबर गावाला चल. अगं, मी एका शब्दाने सुद्धा तुला विचारणार नाही की तुझ्यावर रागावणार नाही. शेवटी तुझा निर्णय महत्वाचा आहे. तू सुखी व्हावंस असं आम्हाला सगळ्यांना वाटतं का? अण्णा, मी आलोच. चित्रा, चित्रा, जा बघ. किती त्रास देते मी सगळ्यांना. मी काय करू म्हणजे माझी माणसं सुखी होती. चित्रा, चित्रा, खूप रडली सगळं. आता तुझं स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी आणि तुझ्या आई अण्णांसाठी कणखर हो. हो मेघना, मी सगळं काही विसरून पुन्हा मनोजकडे जायला तयार आहे. आणि मला जायलाच हवं, कारण माझ्या मनोजशी लग्न करण्याला अण्णांचा विरोध होता आणि मी तो विरोध मोडून काढून मनोजशी लग्न केलं. तो निर्णय माझा होता आणि आता तो मला निभावायलाच हवा. आता मनोजकडे जे काही घडेल ते सहन करायला मी तयार आहे. कारण मी जर आई अण्णांकडे गेले तर 24 तास माझ्याकडे बघून त्यांना त्रास होईल ग. मी पाहिलं तसं त्यांनीही माझ्या सुखी संसाराचं स्वप्न पाहिलंच असेल ना. मला आई अण्णांनी सुखी पाहायलाच हवं. तू सुखी असल्याचं फक्त दाखवतेस. हे आई अण्णांना कळणार नाही असं वाटतंय का तुला चित्रा? आई वडिलांच्या अंतःकरणाला अशा गोष्टी क्षणार्धात कळतात. पण मेघना, नाही चित्रा, चुकीच्या कारणासाठी मी तुला मनोजकडे परत जाऊ देणार नाही. तुझ्या आणि मनोज मधले सगळे गैरसमज दूर झाल्याशिवाय, सगळा राग वितळल्याशिवाय तू मनोजकडे नाही जायचंस.
पण इथे राहून आदित्यला फेस करणं खूप कठीण जाईल ग मला. चित्रा, मी म्हणाले ना तुला, आपण तिघेही मित्र आहोत. एकच क्षण खूप अवघड जाईल आपल्या सगळ्यांना. मग पुन्हा पाणी वाहत होईल. माझा आदित्यवर आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. तूही सगळ्यात आधी तुझ्या आणि मनोज मधल्या प्रेमावरचा विश्वास दृढ कर आणि विचार करून निर्णय घे. अण्णांना मी समजावेन. चित्रा, प्रेम खूप गुंतागुंतीचंही असतं आणि साधा सरळही असतं, पण तो गुंता आपल्याला खूप काही शिकवून जातो. आणि आपण शिकलो म्हणजे आपलं प्रेमही परिपक्व होत जातं. ज्यावेळी तुटण्याची वेळ येते त्याच वेळी नव्या नजरेनं सगळं काही एकदा पुन्हा पाहायचं असतं. पाहशील ना चित्रा,